संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शुक्रवारी आयएनएस तारागिरीचं जलावतरण करताना स्वदेशी बनावटीची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आयएनएस अरिधमची लवकरच नौदलात दाखल होणार असल्याची त्यांनी घोषणा केली। प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार करण्यात आलेले अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तारागिरी अधिकृतपणे नौदलात सामील झाली आहे। तर भारताची तिसरी स्वदेशी अण्वस्त्रवाहू पाणबुडी अरिदमन नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे। पाहूयात। फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, राजनाथ सिंग यांचं महत्त्वाचं विधान। स्वदेशी अण्वस्त्रवाहू पाणबुडी अधिरमण करणार शत्रूंचा सामना। अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तारागिरी नौदलाची शक्ती वाढवणार। फक्त बोलत नाही तर करून दाखवतो अशा आशयाचं वक्तव्य करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोजक्या शब्दांमध्ये सूचक इशारा दिलाय। शुक्रवारी आयएनएस अरिदमन आणि आयएनएस तारागिरी यांच्या जलावतरणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। जेव्हा जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा भारतीय नौदलानं आपल्या व्यापारी जहाजांची आणि तेलवाहू जहाजांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे। आपल्या नौदलानं हे सिद्ध केलंय की ते केवळ भारताच्या हितांचं संरक्षण करण्यास सक्षम नाहीये, तर गरज पडल्यास जगभरात आपल्या नागरिकांना आणि व्यापारी मार्गांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलू शकते। हीच क्षमता भारताला एक जबाबदार सागरी शक्ती बनवत असल्याचे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी यावेळी काढले। हमारा लगभग 95% ट्रेड समुद्री मार्गों से ही होता है। हमारी एनर्जी सिक्योरिटी भी समुद्र पर ही निर्भर करती है। ऐसे में यह स्पष्ट है कि एक स्ट्रांग और कैपेबल नेवी हमारे लिए कोई ऑप्शन नहीं है, बल्कि यह नेसेसिटी है। जब भी वहाँ तनाव की स्थिति होती है, इंडियन नेवी ने हमारे कमर्शियल शिप्स, ऑयल टैंकर्स की सिक्योरिटी इंश्योर की है। हमारी नौसेना ने यह सिद्ध किया है कि वह न केवल भारत के हितों की रक्षा करने में सक्षम है, बल्कि आवश्यकता पड़ने पर दुनिया भर में अपने नागरिकों और व्यापारिक मार्गों को सुरक्षित रखने के लिए हर कदम उठा सकती है। यह कैपेबिलिटी भारत को एक रेस्पॉन्सिबल मैरीटाइम पावर बनाती है। आयएनएस तारागिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधलेली एक स्वदेशी युद्धनौका आहे। ही या प्रकल्पातील चौथी फ्रिगेट आणि माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेडनं बांधलेली तिसरी नौका आहे। ही युद्धनौका 28 नोव्हेंबरला नौदलाकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली। या नौकेसाठी वापरलेले 75% जास्त साहित्य स्वदेशी असून हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे। आयएनएस तारागिरीची वैशिष्ट्य। आयएनएस तारागिरी युद्धनौका भारताच्या आत्मनिर्भर भारत धोरणाचं एक उत्तम उदाहरण आहे। आयएनएस तारागिरी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे। ती ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईल, MF4 रडार आणि MRSAM हवाई संरक्षण प्रणालीनं सुसज्ज आहे। यात 30 मिलीमीटर आणि 12.7 मिलीमीटर क्लोज इन वेपन सिस्टम देखील आहे। पाणबुडी विरोधी युद्धासाठी ती रॉकेट्स आणि टॉपरे दोन्हीही सुसज्ज आहे। आयएनएस तारागिरीमध्ये प्राणघातक क्षमता अधिक वाढवते। स्टेल्थ तंत्रज्ञानानं सुसज्ज तारागिरी शत्रूच्या नजरेपासून लपून हल्ला करणार। बदलत्या प्रादेशिक सुरक्षा घडामोडी आणि इंडो पॅसिफिक मधील भारताचा वाढता सहभाग यामुळे भारताच्या पूर्व सागरी किनाऱ्याचं सामरिक आणि सागरी महत्त्व सातत्यानं वाढत आहे। तारागिरीच्या समावेशामुळे नौदलाच्या महत्त्वाकांक्षी ताफा वृद्धी कार्यक्रमाद्वारे आपली लढाऊ सज्जता आणि शक्ती अधिक मजबूत झाली असल्याचं सिंग यांनी सांगितलं। हमारी नेवी, चाहे वो पर्शियन गल्फ हो या मलक्का स्टेट, लगातार इंडियन ओशन में अपनी प्रेजेंस बनाए रखती है। जब भी कोई संकट आता है, चाहे वो इवैक्यूएशन ऑपरेशन हो या ह्यूमैनिटेरियन असिस्टेंस प्रदान करना हो, हमारी नेवी हमेशा सबसे आगे रहती है। हमारी नेवी भारत के वैल्यूज और कमिटमेंट का मैं मानता हूं एक सिंबल है, उसका यह प्रतीक है। साथियों, यदि मैं आईएनएस तारागिरी की बात करूं तो मुझे लगता है यह हम सब के लिए खास अचीवमेंट है। मैं मानता हूं मेजर अचीवमेंट। इस शिप के नाम में भी एक गहरा अर्थ छिपा हुआ है। भारतीय पाणबुड्यांचं सामर्थ्य। भारताच्या ताफ्यात 3 बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्या,
INS अरिदमनच्या समावेशामुळे सागरी सीमांना तिहेरी संरक्षण लाभणार। याआधी भारताच्या ताफ्यात असणाऱ्या INS अरिहंत आणि INS अरिघात आता शत्रूला धडकी भरवणार सामर्थ्य घेऊन INS अरिदमन तैनात। भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा सर्वाधिक बळकट। चौथी ही पाणबुडी येणार। भारताच्या ATV प्रकल्पाचा भाग म्हणून या पाणबुड्या नौदलात दाखल होणार। या प्रकल्पाची एकूण किंमत तब्बल 90,000 कोटी आहे। चौथी बॅलिस्टिक मिसाईलनं सज्ज आण्विक पाणबुडी लवकरच नौदलाच्या ताफ्यात। INS अरिदमन K4 श्रेणीतली क्षेपणास्त्र वाहून नेणार। अत्याधुनिक युद्धनौका ताफ्यात दाखल झाल्यामुळे भारताची नौदल शक्ती आणखी मजबूत झाली। आधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान युद्धनौकेला शत्रूच्या नजरेपासून लपवून हल्ला करण्यास सक्षम करणारी आहे। ही युद्धनौका भारताच्या आत्मनिर्भर भारत धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि जागतिक स्तरावर भारताची ताकद दर्शवणारी ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।